हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. आता आजचा हा व्लॉग आहे आपला वटपौर्णिमेच्या दिवशीचा. तितकी धावपळ चालू आहे आणि काय घडलं ना, खरंच तुम्हाला मला शेअर करायचं आहे. ते पुढं तुम्हाला ऐकायला भेटेलच. नेमकं मी का आणि कशाबद्दल बोलते तुम्हाला समजणार आहे पुढे. त्याच्या आधी बघा, ही ते पहिल्यांदा म्हटलं पुरणपोळी करणार आहे आज, कारण की ह्या वर्षातला आपल्याला रसपोळी खायचा हा लास्ट आहे चान्स. म्हटलं चला करूया. आणि माझ्या मुलांना मेन म्हणजे पुरणपोळी आणि रस प्रचंड अशी आवडते, तर म्हटलं चला करूया. त्यासाठी मग इथे मी पहिल्यांदा सुरुवातीला काय केलं की डाळ पहिल्यांदा शिजायला ठेवावी म्हटलं. कारण कसं होतं माहिती का, कुकरमध्ये जरी डाळ शिजवायची म्हटलं ना तर वेळ लागतोच. नंतर ते थंड होणं, चटका देणं, बरंचसं काय काय राहतं. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा इथे डाळ शिजायला ठेवावी. आणि साईडला इथे मी भात पण करायला ठेवलेला आहे. तर वेगळ्या प्रकारचे ते तांदूळ मी ठेवलेला आहे. खरं सांगते, तांदूळ मला अजिबात आवडले. 3 ते 4 पट पाणी घातलेलं आहे, पण भात शिजत नव्हतं. पुढं तुम्हाला दाखवेनच मी. त्यानंतर म्हणलं आता पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. सकाळी नेहमीचं टिफिन झालेलं आहे, मुलांच्या बापांचं टिफिन झालेलं आहे. परत आंघोळ करून हा स्वयंपाक मला आता स्वयंपाक पूर्णाचा करत आहे. त्यानंतर मस्तपैकी एनर्जी ड्रिंक घेतलं. त्यानंतर घरची जी काही पूजा आहे ती केलेली आहे. अन्नपूर्णाचा जो आहे ना ब्लॉग, खरं तर आधीचा ब्लॉग आहे ना, तो पुन्हा तुम्हाला मी शेअर करणार आहे. मला ॲक्च्युली तो एडिट करायला वेळ भेटलेला नाही आहे त्यामुळे. आणि ते खूप छान पद्धतीने डाळ शिजली गेलेली आहे. पण मी गोष्ट तुम्हाला सांगते की मला बाकी सगळे पदार्थ वगैरे खूप छान जमतात, पण मला पुरणपोळीच्या बाबतीत मी खूपच कच्चे आहे. मला किती मी वेगवेगळ्या पद्धतीने करून बघितलं, पण मला बिलकुल असं जमतच नाही पुरणपोळी वगैरे. कदाचित पुरण नीट न जमल्यामुळे पण पोळ्या कदाचित मला येत नसतील असं मला वाटतं. तर एक नवीन रेसिपी मी आता बघितलेली आहे की पुरण शिजल्यानंतर पहिल्यांदा जे पुरणाचे चाळणी आहे ना, त्याला पहिल्यांदा पुरण सगळं असं वाटून वगैरे घ्यायचं. चटका न देता पहिल्यांदा असं करून बघायचं आणि आपलं झटपट होतं असं म्हणणं आहे. म्हणून म्हटलं चला आपण आता अशा पद्धतीने एकदा पुरण करून बघूया. तर बघा इथे डाळीमध्ये गूळ वगैरे काही न टाकता पहिल्यांदा डाळ शिट्ट्या झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर कुकर डाळ शिजलेली आहे खूप छान प्रकारे मऊसूत. त्यानंतर पहिल्यांदा हे पुरण जे आहे ना, म्हणजे आपली डाळ आहे ना ती घेतलेली आहे मी वाटण करायला. आणि वाटून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने म्हणजे आपली चाळणी भेटते. बरेच जणांना माहीत आहे, बरेच जण खूप मिक्सरमधून पण काढतात, पण ॲक्च्युली मला मिक्सरमधून काढत नाही, ह्यामध्ये छान होतं असं म्हणणं आहे. म्हणून आता पुरणाच्या चाळणीमधून मी ते करून घेत आहे. चटका दिलेला नाही आहे परत, पण मी सांगते का यूट्यूबकडून मी शिकलेले आहे, त्यामुळे मी तुमच्यावर शेअर करत आहे. तर तुम्हाला रिझल्ट सांगेन पुढे. त्यानंतर आमच्या सोलापूर स्टाईलने येण्याची आमटी करत आहे. तर भरपूर असं तेल घेतलेलं आहे. त्यानंतर मोहरी टाकलेली आहे. ॲक्च्युली जिरी संपलेली आहे बघा, ते पण जिरीचं पण मला ॲक्च्युली हे करायचं आहे, आणायचं आहे. भरपूर काय केलं ना, माल संपलेला आहे, ते पण आणायचं आहे. कढीपत्ता घातलेला आहे, लसूण घातलेला आहे आणि सोलापूरचं काळं तिखट वगैरे घातलेलं आहे. काळं तिखटाने कशी टेस्ट छान येते आणि लाल तिखटाने कसं मस्तपैकी वेडगी आहे ना, घरीच केलेलं आहे मी. ते कलर येणारं तिखट, त्याने थोडं कलर येतं म्हणून हे केलेलं. आणि ही येळण आहे ना वरचं पाणी, त्याने मस्तपैकी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि खूप छान पद्धतीनं आता हे उकळून द्यायचं. त्यानंतर इकडं गूळ टाकून त्यामध्ये मी पुरण चटका द्यायला ठेवलेला आहे. तर तुम्ही बघताय पूर्ण असं स्मॅश झालेलं आहे. परत आपल्याला वाटत बसायची गरज नाही. त्यानंतर घेतलेला आहे भजी करण्यासाठी कांदा चिरत आहे मी. आणि तुम्हाला काय सांगू, मी कांदा चिरायला घेतला, मला आता तळण वगैरे सगळं तळून घ्यावं म्हणजे पटपट होऊन जातं ना. नंतर खाली गेल्यानंतर मला खूप उशीर लागणार, मला माहीत आहे. कारण मैत्रिणी गप्पा मारत बसले की खूप सारा वेळ जातो, हे माहीत आहेच तुम्हाला. पण मला तर चांगलंच माहीत आहे, कारण की आमच्या खूप साऱ्या गप्पा असतात. त्यामुळे इथं भज्याला मी कांदा चिरत आहे. आणि बघते तर बेसन संपलेलं होतं. मग मी आदल्या दिवशी तर डाळ वगैरे आणलेली होती, पण बेसन मी विसरले. कधी कधी असं होतं ना, बऱ्याचशा गोष्टी विसरून जाते मी आणि मग नंतरच्याला लक्षात येतं. तर मग म्हणलं ऑनलाईन कशाला मागवायचं, आता पाऊस तर नाही आज तरीसुद्धा पावसाळ्याचं म्हणजे आता जूनपासून बघा नुसते डिलेवरी चार्जेस हे खूप वाढवलेत त्यांनी. 30 रुपये डिलेवरी चार्जेस आणि आणखी काहीतरी 15 का 11 रुपये आणखी ते एक्स्ट्रा घेतात. म्हणजे गेले हे ते 40 रुपये. त्यामध्ये बेसन येईल ना अर्धा किलो असं मला वाटतं. त्यामुळे मग मी म्हणलं जाऊ दे, तनू गेलेला आहे जिमला, तर तनूला म्हणलं येताना तू 1 किलो सम्राटचं बेसन घेऊन ये. त्यानंतर बघा हे आंबे आणलेले आहेत. काय सांगू, हे गडबड आजचा दिवस एवढा माझा हेक्टिक आणि इतका म्हणजे बिझी गेला. मी इतकी थकली, माझी पूर्ण बॉडी पेन करायला लागला होता. हे आंबे आणलेत ना, इतकी बेकार टेस्ट लागत होती ना, असा पश्चाताप झाला मला की आंबे का मी घेतले आणि का आणि कशासाठी असं वाटायला लागलं.
ते म्हणतात ना हापूस, ते हापूसच असतं आणि खरंच हापूस हे हापूस असतं. कारण की आता हापूस तर भेटलेला नाही आहे. जे आहे ते आंबे आणलेले होते तर ते घेतले, नंतर त्याचा रस केला आणि रस केल्यानंतर बघा हे ब्लेंडरने व्यवस्थित असं ते एकजीव करत आहे. कशाचं काही एकजीवसुद्धा व्हायचं नाव घेत नव्हतं आणि 11:30ला मला खाली जायचं होतं. खूप गडबड झाली. तिकडे तळण बाजूलाच ठेवलं आणि हे रस वगैरे जसं जमतं तसं केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून टाकला. त्यानंतर आलेले आहे बेडरूममध्ये. तर मी तर खरं सांगू का, फक्त तोंडावर पाणी मारलं. मग अगदी फेसवॉशसुद्धा यूज केला नाही. इतकी गडबड चालू होती. मुहूर्त होता ॲक्च्युली 12:20पर्यंत आणि आम्हाला 11:30ला सगळेजण खाली जमायचं असं ठरलेलं होतं. आणि त्यामुळे ना म्हणलं पटपट मी काही फेसवॉशने वगैरे करत बसली नाही. कसलं फाउंडेशन नाही, कसलासुद्धा मेकअप मी केला नाही. पटकन साडी काल काढलेलीच होती आणि त्यात पण एक गंमत झाली. ह्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो मला ब्लाऊज येतच नव्हता आणि इतका प्रॉब्लेम आला ना, म्हणजे बॅक साईडनं हुक आहेत ना येत नव्हता. म्हणजे येतो मला तो ब्लाऊज, पण बॅक साईडनं जे हुक आहेत ना ते लावायला घरात कोणी नव्हतं. त्यामुळे मला एवढा प्रॉब्लेम झाला ना. आणि मग त्यामुळे म्हटलं चला हा ब्लाऊज मी घालून टाकला दुसऱ्या साडीवरचा आणि मग पावडर वगैरे लावून घेतली. अगदी थोडीशी लिपस्टिक लावली आणि आयब्रो पेन्सिल लावली. कारण की कसं आहे माहिती आहे का, थोडं अगदी टचअप केला मी, पण मी फाउंडेशन म्हणा बाकी दुसरं काहीसुद्धा लावलं नाही. म्हटलं जाऊ दे, कारण की खूपच गरमी तर प्रचंडच होत होती आणि खाली पण जायचं होतं. कारण की लेट झाला तर मुहूर्त निघून जाईल. नंतर मला वाटतं 2:30 नंतर काही तर मुहूर्त होता. मग जेवण पण पूजा केल्याशिवाय करता येत नाही. तसंही मला 3:30 वाजले जेवायला. पुढं तुम्हाला सांगेनच मी. त्यानंतर बघा व्यवस्थित अशी तयार झाली आणि कशा पद्धतीने वाटते मला सांगा. ॲक्च्युली हे माझला नथ वगैरे घालायचं होतं, पण कशाचं काय सगळं काही माझं इथं पचका झालेला आहे. नंतर वाटलं की खूपच मी पुरण घातलं वगैरे आणि खरं तर बरेच जण म्हणत होते की पुरण वगैरे नसतं घालत, पण मी म्हटलं राहू दे, पोरांना माझ्या खूप आवडते पुरणपोळी वगैरे, तर म्हटलं चला करूया. कारण की आता पुरणपोळी रस मुलांना प्रचंड आवडतं माझ्या, 2-3 टाईम खातात ते. तर म्हटलं मग त्यासाठी केलं, पण नाही ते हे झालं खरं तर. त्यामुळे म्हटलं आता जाऊ दे. त्यामुळे म्हटलं की पुरणपोळी केली, पण खूप सारा माझा हाल झाला या पुरणपोळीमुळे. पुरण माझं करपलं गेलं. मग दुसऱ्या कढईत काढलं मी ते पुरण बरोबरचं आणि बरं झालं नशिबाने की ते पुरणाला वास वगैरे कसलाच लागला नाही. तर कशा पद्धतीने वाटते ही साडी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी एकदम मस्त तयार झाली आहे का सांगा नक्की. तर पूजेचं ताट रेडी केलेलं आहे. त्यानंतर बायकांना इथं पीस आंबे ओटीला घालण्यासाठी घेतलेला आहे, तांदूळ घेतलेला आहे, सुपारी वगैरे घेतलेला आहे की म्हणलं बायकांना 10-12 तर पीस घेतले आहेत की जेणेकरून बायकांना खाली ओटी भरता येईल वगैरे आणि त्यानिमित्ताने सुवासिनीला ओटी भरली जाईल ह्यासाठी. तर आता मी चाललेली आहे खाली आणि त्यानंतर म्हटलं चला तुमच्यावर सगळं काही शूट करावं आणि पुढे तुम्हाला मी सांगेन काय गंमत झाली वगैरे. कारण की आजचा दिवस खूप हेक्टिक गेला. मलासुद्धा समजलं नाही की कसा दिवस निघून गेला. आणि मेन म्हणजे काय होतं माहिती आहे का, असा दिवस निघून गेल्यानंतर काम करत जर दिवस निघून गेला ना, खूप बॉडी पेन वगैरे करतं. काहीच समजत नव्हतं मी काय करावं, हेच समजत नव्हतं मला. पण कसं असतं, आपण घेतलंच आहे पुरणपोळी करायला, घेतलंच म्हणल्यानंतर तिथे फसलं बघा माझं पुरण. मला नाही समजत की मला असं का माझ्या बाबतीत होतं काय माहीत, की पुरणपोळी करायला घेतलं, काही ना काही गडबड होतीच माझ्याकडून. नीट जमतच नाही मला पुरण करणं वगैरे. तेच मी माझ्या मोठ्या मुलाला सांगत होते की असं झालं तसं झालं वगैरे, चालू होतं आमच्या गप्पा वगैरे. तर माझी साडी आणि माझा अगदी हलकासा सिंपल असा लुक कसा वाटतो आहे मेकअपचा हे मला नक्की सांगा. तर बघा मी ॲक्च्युली दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहते गार्डनची, तर आम्ही वडाचं जे छोटंसं झाड आहे ना ते तिथे ठेवलेलं आहे. म्हणजे आमचे ते जे काम करतात ना सोसायटीमध्ये, त्यांना आदल्या दिवशी सांगून ठेवलेलं होतं आम्ही की तिथे ठेवा वगैरे. आणि मीच पहिल्यांदा तिथे पोचली बघा आणि बघितलं झाड वगैरे आहे का, तर झाड वगैरे होतं. मग बाकी सगळ्या फ्रेंड्स वगैरे आल्या आहे 1 बाय 1. मी त्यासाठी संतोषला बोलवलं, पण त्यांना लेट झाली. मी म्हणलं करायलाच पाहिजे, मी म्हणलं यायलाच पाहिजे फोटो काढायला आमच्या. मावशीला घेऊन जायचं मी हे ऑर्गॅनिक वाले. सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. त्यानंतर बघा पूजा वगैरे झाली. खरं सांगते खूप गरम होतं आणि कुंकू बघा किती लावलं गेलेलं आहे. नंतर भरपूर अशा बायका आल्या, पण मी शूट केलेलं नाही त्यावेळेस, कारण वेळच भेटला नाही शूट करायला वगैरे.
तर बघा आता पूजा करून वगैरे आले आणि तुम्हाला अगदी थोडंसं मी तुमच्या शेअर केलेच आहे आम्ही कशा प्रकारे पूजा वगैरे केली. पण पुण्यात ना ऊन खूप आहे त्यामुळे. आणि चला पुरणपोळी करायची राहिली माझी, तळण तळायचं राहिले. ॲक्च्युली बेसन नव्हतं त्यामुळं करायचं राहिलं होतं माझी भजी वगैरे, त्यामुळे तळायला घेतलंच नाही. रस करतानाच एवढं अवघड झालं आज, इतकी घाई गडबड झाली ना काही सांगायला नको फ्रेंड्स. हे बघा आपलं पुरण पण शिजवून चटका देऊन सगळं रेडी आहे आणि खूप म्हणजे खूप उशीर झालाय बघा, 1:30 वाजलेले आहेत आता सध्या. चला तर भेटते मी तुम्हाला नंतर, कपडे वगैरे चेंज करते आणि भेटते तुम्हाला. त्यानंतर बघा थोडंसं बसले, त्यानंतर पाणी वगैरे पिले. तर म्हणलं सकाळी ॲक्च्युली मी नुसतं फ्रेश पिलेली होती, त्यानंतर काहीच नाश्ता नाही काही नाही, कारण उपवास असतो ना पूजा झाल्याशिवाय तर काही खाता येत नव्हतं. आणि पुरणाने एवढं गडबड केली माझी की पुरण अजिबातच मला जमलं नाही. त्यानंतर तळण राहिलं होतं माझं, म्हणलं चला तळण वगैरे तळून घ्यावं. आणि तिकडे तणीश पण राहिलेलं होतं जेवण करायचं वगैरे, त्यामुळे म्हणलं चला आता पटपट साडी वगैरे चेंज केली. बाकी काय मग केस वगैरे टांगले डोक्यावर आणि नंतरच्याला मग बांगड्या वगैरे तसंच ठेवलं. ॲक्च्युली कधी कधी बघा सणाचं वगैरे अशा हातात बांगड्या वगैरे छान वाटतात म्हणलं तसंच ठेवलं. आणि जे काही सोन्याचं मग आपलं जे घंटण होतं ते काढलं आणि मिनी घंटण घालून घेतलं, कारण की खूपच ते हेवी होतं ना, मग मला नाही हे होत त्यामुळे. तर इथे तळण वगैरे तळलं, त्यानंतर भजी वगैरे पण इथे तळायला घेतलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीची आता मी ते रेसिपी वगैरे दाखवलं नाही, कारण दाखवायला गेलं ना खूप मोठा असा व्हिडिओ होतो. आणि त्यात काय झालं माहिती आहे का, माझा जो आयफोन आहे ना तो खराब झालेला आहे. थोडं जरी शूट केलं ना इतका गरम होतं की हातात म्हणजे असं पकडूही वाटत नाही, एवढा गरम होतो. त्यामुळे काय होतं की मग मी थोडं शूट करते आणि तुमच्यावर मी शेअर करत आहे आता सध्या. आणि त्यानंतर भरपूर शॉर्ट व्हिडिओ वगैरे पण तुमच्यावर मी शेअर केलेला आहेत, कारण की मोबाईल गरम होते तर लवकरच नवीन मोबाईल मी घेईनच. त्यानंतर बघा पुरणपोळी वगैरे करत आहे. पुरणपोळी करण्याचा खूप छान पद्धतीने इथं प्रयत्न करत होते, पण एकही पोळी माझी फुगली गेलेली नाही आणि आईसारखं तर मला बिलकुलच जमलं नाही. आणि म्हणतात ना अशा ज्या बायका पुरणपोळी करतात ना त्यातनं पुरण सुटलं पाहिजे, पण माझं पुरण कधीच सुटत नाही. पूर्णसं ते चपातीच नाही का दोन्ही पण ह्याला चिटकून राहतं, कधीच असं मोकळं होतच नाही. कशाने काय माहीत मला समजत नाही. बहुतेक कुकरमध्ये मी पुरण शिजवते ना पटकन होण्यासाठी, त्यामुळे होतं का काय असं मला वाटतं. तर मला कमेंट करून सांगा की माझं असं कशा का बरं होतं असं पुरण वगैरे, तर सांगितलं तर मला हेल्प होईल. आणि नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी पुरणपोळी करेन ना तर त्यावेळेस पण मग माझी छानपैकी पुरणपोळी बनेल ना. ह्यासाठी तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की पुरणपोळी माझी फुटलेली आहे. आणि फुगायचं तर मग फुगणार कशी ना फुटल्यानंतर. त्यानंतर मी जे काही कढलेलं तेल होतं ना तेच मी इथं पुरणपोळीला वगैरे लावून घेत आहे. आणि एकदम मस्त अशी आपली पुरणपोळी टेस्ट झाली होती, पण जमली तर मात्र नाही फुगली नसल्यामुळे. तर चला आता मी पुरणपोळी वगैरे सगळी करून घेते, देवाला नैवेद्य दाखवते आणि जेवण करते. त्यानंतर बघा आता हे रात्रीचं शूट करत आहे, मधलं आदलं मी काही शूट केलेलं नाही आहे, कारण की नंतरच्याला आता हा रात्रीच टाईम आहे. नंतर दुपारचं जेवण झालं, नैवेद्य पण दाखवून मग जेवण झालं, मग साडी वगैरे असं सगळं राडा टाकलेला होता मी बेडवर. तर आता झोपायचा टाईम आहे म्हटल्यानंतर म्हणजे डिनर पण झालं सगळं झालं, तर झोपायचा टाईम आहे म्हणलं तर बेडचं सगळं आवरलंच पाहिजे म्हटलं. असं ठेवून चालत नाही बघा, आपलं मस्तपैकी व्हिडिओ होतो, फोटो होतो, घरातली कामं होतात. पण थोडं तुम्हाला दिसतं ह्या व्हिडिओमध्ये वगैरे 1-2-15 मिनटाचे व्हिडिओ वगैरे, पण खरं सांगू का खूप म्हणजे खूप वेळ लागतो ना. आपण जास्त बायका ना फोटो काढतो, व्हिडिओज काढतो ना, आणि त्याच्यानंतर जी ही मेहनत असते ना ते सगळ्यात आपल्याला नकोसं होतं. कारण की सगळे साडी म्हणा, ज्वेलरी घातलेली असते, हे ते सगळं काय ठेवावं लागतं. आणि एवढंच नसतं आपल्याला, किचनमधलं सगळं आवरत बसा, ओटा साफ करा, भांड्यांचा ढिगारा पडलेला असतो तो हे करा, भरपूर कामं असतात. त्यामुळे कसं होतं हेक्टिक जातो तो दिवस सणासुदीचा. पण मजा पण तेवढीच येते खरं सांगायचं झालं तर. आणि दुसऱ्या दिवशी मात्र मग बॉडी पेन करायला लागतं आपलं ॲटोमॅटिक. तर चला सगळं काय आवरते, मस्तपैकी आजचा दिवस गेला, थोडा हेक्टिक गेला पण ठीक आहे, तेवढं चालायचंच. मज्जा आली फ्रेंड्सबरोबर, एकदम मज्जा. तर तुमच्या सोसायटीमध्ये पण असतं का, तुम्ही गावाकडे असाल तर तुमच्या गावाकडे पण तुम्ही जाता का, मला नक्की सांगा वडपूजायला वगैरे. आणि कसा वाटला आजचा हा ब्लॉग नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त लाईक करा, तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला, फक्त बघता आणि जाता. लाईक केलं तर तेवढंच आपल्या चॅनलला सपोर्ट होईल ना ह्यासाठी. तर आता साडी म्हणा हे सगळं काही ठेवून घेते आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.